नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एक खूप सिंपल अशी रेसिपी पाहणार आहोत. मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते आपण बघणार आहे. या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मिरची पण भाजून घेतलेली आहे. आता ही तुम्ही दगडी खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल. याच्यामध्ये जिरं आणि मीठ घालणार आहे आपण आणि मग आपण याला जाडसर असं वाटून घेणार आहे. आपण ही मिरची, शेंगदाणे, थोडासा लसूण, जिरे घालून मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी. तर आता आपण या ठिकाणी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. थोडंसं तेल जास्त वापरायचं ठेच्याला, म्हणजे छान लागतो हा. त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं थोडं भरपूर घालायचं आणि छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं. थोडीशी हळद घालूया आणि मग हे मिक्सरमधले मिरची त्याच्यामध्ये तव्यामध्ये घालून घेणार आहे. वाटून घेतलेले मिरची आणि शेंगदाणे आपण तव्यामध्ये तेलामध्ये घालून घेतलेले आहे. थोडा वेळ असं लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण परतून घेऊया. थोडा सुटसुटीत होईपर्यंत आपण याला परतायचं, म्हणजे आपला ठेचा छान तयार होऊन जातो. गरम भाकरीसोबत मस्त आपण हा ठेचा खाऊ शकतो. कधीतरी असं तिखट काही खावंसं वाटलं तर हा मिरचीच्या ठेचाचा ऑप्शन चांगला आहे. तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर कमी तिखटवाली आणि तिखट अशी मिक्स मिरची वापरून तुम्ही हा ठेचा बनवू शकता. आणि तिखट आवडत असेल तर तिखटवाल्या मिरचीपासून बनवलं ठेचा तरीही चालू शकतो. थोडा वेळ असंच परतवून घेऊया. म्हणजे आपला ठेचा खराब होत नाही. परतवल्यानंतर 4-5 दिवस छान टिकतो असा, म्हणून आपण याला जास्त वेळ परतवणार आहे.